बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांचा हैदोस सुरूच आहे। आज आमदार संभाजी पाटील यांच्या कार्यालयात वेदिकेचे कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी मोडतोड केली। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी राजन भोसले सध्या आपल्या सोबत आहेत। राजन, काय नेमकी पार्श्वभूमी आहे या तोडफोडीची? अमित, बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेचा एवढा अवदास सुरू आहे। ठिकठिकाणी ते मोर्चा करतात, विरोध करतात आणि संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये संभाजी पाटलांच्या पुतळ्याचं दहन केलं जातं आणि 4 महिला पोलिसांच्या देखत संभाजी पाटलांच्या कार्यालयावर तोडफोड करते आणि पोलीस बघ्याची भूमिका करते। हे एक निर्लज्जास्पद म्हणजे माणसाच्या ह्याला काळीमा फासण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अमित, बिलकुल राजन, या वादाला एक पार्श्वभूमी आहे। काल सुद्धा संभाजी पाटलांनी जी भूमिका घेतलेली होती, मराठीचा आग्रह त्यांनी धरलेला होता, जो सातत्याने त्यांनी धरलेला आहे। का कुठल्या कारणामुळे पोलीस शांत बसलेत? सरकारचा दबाव आहे का? काय नेमकं कारण आहे याच्या मागे? संभाजी पाटलांचं म्हणणं इतकंच आहे, मी जो म्हटलेला आहे लोकशाहीच्या मार्गाने आमचा लढा आहे आणि मी कर्नाटक सरकारच्या विरोधात किंवा मराठी भाषिक लोक कन्नडच्या विरोधात नाही, कर्नाटकाच्या विरोधात नाही। आमचे जे हक्क आम्ही आहे ते मांडलेलं आहे आणि मी जे बोलायचं ते बोललेलं आहे। आणि आता सरकार वर्ण दडप पण संभाजी पाटलांना आला असेल, कदाचित तुम्ही इथं मेळा अधिवेशन सुरू आहे आणि एखाद्या वेळेस तुम्ही काहीतरी भाषण केला किंवा काहीतरी आदेश दिला तर हा आमचा अधिवेशन जो सुरू आहे त्यात खोळंब येईल। कारण इथे एक शेतकऱ्यांना सुद्धा आत्महत्या केल्या, त्यामुळे कर्नाटक सरकार गोच्यात आलेलं आहे आणि हे अधिवेशन संपूर्ण 10 दिवस चालते की नाही हे पण शंकादायक आहे। बिलकुल, धन्यवाद राजन या सविस्तर माहितीबद्दल। कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी कशा प्रकारे संभाजी पाटील यांच्या कार्यालयाची मोडतोड केली हे दृश्य आपण बघताय आणि पोलिसांनी सुद्धा यावेळी एक प्रकारे बघ्याचीच भूमिका घेतली। झी 24 तास, एक पाऊल पुढे।